let's say I have one class called person. ठीक आहे, पर्सनची प्रॉपर्टीज सांगा बरं. नेम, address, contact, gender. Correct. So similarly, I have one more class called teacher. Second class is teacher. And what are the properties teacher have? Same, and subject, salary, right now, teacher. These are the properties of teacher. Okay. So one more class I have, that is called, what do you think? Student. मला डायग्राम काढायला थोडासा वेळ लागतो, सो जस्ट वेट गाइस. ठीक आहे, we'll call it as a student. स्टुडंटचे पण प्रॉपर्टीज नेम, ॲड्रेस असू शकतात, सब्जेक्ट असू शकतो, मार्क्स, कॉलेज नेम, रोल नंबर, लाईक दॅट. असते. सो हे बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं, हे 3 वेगवेगळे क्लासेस मी बनवले. तुम्हाला हे सगळं तिन्ही क्लासेस बघून काय वाटतं की काय प्रॉब्लेम असेल याच्यामध्ये किंवा काय गोष्टी होतात? प्रॉपर्टीज काय झालेत? याच्यामध्ये पर्सनची जी प्रॉपर्टीज आहेत, नेम, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट आणि जेंडर, परत टीचर मध्ये रिपीट झालेत, परत स्टुडंट मध्ये रिपीट झालंय. करेक्ट. रिपीटेडली ते प्रॉपर्टीज आपण डिफाईन करतो किंवा यूज करतो. करेक्ट. सो ते यूज नको करायला पाहिजे ना आपण. आपल्याला काय म्हणजे रियूज करायला पाहिजे, त्यांना परत परत डिफाईन करायची गरज आहे का? नाही. मग एव्हरी टाइम आपण न्यू क्लास क्रिएट करण्यापेक्षा जो क्लास आहे, आता समजा टीचर पर्सन क्लास माझ्याकडे ऑलरेडी आहे, मी टीचर क्लास बनवतोय, तर टीचर क्लास मी नवीन कम्प्लिटली नवीन बनवण्यापेक्षा मी एक्झिस्टिंग क्लास पासून ही क्लास बनवतो. कसं बनवतो? एक्झिस्टिंग क्लास पासून हे नवीन क्लास बनवतो आणि ह्यालाच आपण म्हणतो इनहेरिटन्स. वी कॉल इट ॲज अ इनहेरिटन्स. ओके. इनहेरिटन्स म्हणजे काय की एक क्लास दुसऱ्या क्लासचे सगळे प्रॉपर्टीज अँड बिहेवियर्स ऍक्सेस करतो. म्हणजे आता हा जो टीचर क्लास बनला तो कोणापासून बनला? पर्सन. सिमिलरली मी जर करता स्टुडंट क्लास पण नवीन पूर्णपणे सगळं मी नवीन क्लास बनवणार, पण सगळे प्रॉपर्टीज नवीन ऍड करणार का? नाही. मी काही प्रॉपर्टीज पॅरेंट क्लास मधून घेणार. कुठून? पर्सन मधून घेणार. कळतंय? लाईक दॅट. मग जर करता टीचर बघा, टीचरला पण नेम असतो, ऍड्रेस असतं, कॉन्टॅक्ट असतं, जेंडर आहे, बरोबर. सो हे सगळे प्रॉपर्टीज परत एकदा लिहायची गरज पडणार का जर करता मी इनहेरिटन्स यूज केला तर? नाही, मी फक्त इथेच लिहितो. सिमिलरली स्टुडंटला पण मला गरज नाही पडणार. म्हणजे बाकीचे प्रॉपर्टीज रिपीट झाले का? नाही, रियूज झाले. ह्याची जी प्रॉपर्टीज होते काय होते? रियूज. ह्याला आपण काय म्हणतो? इनहेरिटन्स.
The main advantage of the inheritance is code reusability. One is the code reusability. Code reuse करायला मिळतं. ठीक आहे. The second one, लक्ष द्या की टीचर स्टुडंट मध्ये मी बनवलं नवीन प्रॉपर्टीज आपल्याला क्रिएट करायची गरज. आता जो हा इनहेरिटन्स आहे, जो बेस क्लास आहे आपला एक्झिस्टिंग क्लास जो होता, याला आपण बेस क्लास म्हणूया किंवा वी कॉल इट ॲज अ पॅरेंट क्लास. कॉल इट ॲज अ पॅरेंट क्लास. ठीक आहे. सिमिलरली हा जो क्लास त्याच्यापासून जो बनलेला क्लास आहे त्याला आपण म्हणणार child class. We call it as a child class. And here also we will call it as a child. These are two child class. The inheritance म्हणजे आता समजा मी हे करण्यापेक्षा हा काय झाला पॅरेंट. ठीक आहे. दिस इज अ पॅरेंट क्लास and these are child class. Inheritance ला अजून एक नाव आहे, that is called is a relationship. कोणतं आहे? is a relationship. त्याला आपण काय म्हणतो? is a relationship. is a relationship बघा कसं लिहू नका घेऊ, देतो मी टाइम, लक्ष द्या पहिले. ठीक आहे. is a relationship कसं बघा, टीचर इज ए पर्सन बनतोय. टीचर हा कोण आहे? एक पर्सन आहे. स्टुडंट पण कोण आहे? एक पर्सन आहे. स्टुडंट इज ए पर्सन अँड टीचर इज ए पर्सन. बनतोय रिलेशनशिप. ठीक आहे. आपण याला इज ए रिलेशनशिप म्हणतो किंवा वी कॉल इट ॲज अ पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप ॲज वेल. इनहेरिटन्सला अजून दोन नाव आहेत, काय? पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप. दिस क्लास इज अ पॅरेंट क्लास. दिस इज कॉल्ड अ parent class and these both are child class. That is why we call it as a parent child relationship and also is a relationship. समजलं? जसे आपण आपले पॅरेंट्स कडून सगळे जेनेटिक्स किंवा रिअल जे प्रॉपर्टीज आहेत सगळे आपल्या पॅरेंट्स कडून आपल्यामध्ये आले, बरोबर. जसे प्रॉपर्टीज आपण डिराईव्ह करतो आपल्या आई वडिलांपासून, सेम वेनी हा इनहेरिटन्सचा कन्सेप्ट, वेगळा काहीच नाही. जसे आपण आपल्या पॅरेंटचे प्रॉपर्टीज इनहेरिट करतो, म्हणजे ऍज अ चाइल्ड मी माझे पॅरेंटचे सगळे प्रॉपर्टीज यूज करू शकतो, राईट. म्हणजे मला म्हणजे ह्याला आपण काय म्हणू शकतो की म्हणजे इनहेरिटन्सचा डेफिनेशन बघा, एक क्लास दुसऱ्या क्लासचे काय यूज करतोय? प्रॉपर्टीज. सगळे प्रॉपर्टीज अँड बिहेवियर्स. बिहेवियर्स म्हणजे काय? फंक्शन्स. समजा काही फंक्शन्स मी पॅरेंट क्लासमध्ये लिहिले तर तो पॅरेंट क्लासचे सगळे जे मेथड्स आहेत जे तुम्ही किंवा फंक्शन्स आहेत ते तुम्ही चाइल्ड क्लासमध्ये यूज करू शकता. ठीक आहे ना. Inheritance is a process where one class can acquire. Inheritance is a process where one class can acquire all the properties and behaviors of another class. All the properties and behaviors of another class is called a inheritance. And inheritance is also called as a parent-child relationship or is a relationship. Why we need a inheritance? To achieve code reusability. To achieve code reusability. And the second one is to achieve runtime polymorphism. To achieve runtime polymorphism. मी तुम्हाला मंडेला शिकवेल व्हॉट इज पॉलिमॉर्फिझम, टाइप्स ऑफ पॉलिमॉर्फिझम, तेव्हा तुम्हाला कळेल. इनहेरिटन्स कळालं तर खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे ना. समजलं. मेन इनहेरिटन्स थोडं सगळं व्यवस्थित, हे पहिला हा एक्झाम्पल कळालं तुम्हाला. व्हॉट इज द एक्झाम, लाईक व्हॉट इज द ऍडव्हान्टेज वी आर गेटिंग फ्रॉम हिअर. म्हणजे परत एकदा मला हे जे पॅरेंट क्लासमध्ये जे मेथड्स लिहिले, फंक्शन्स लिहिले किंवा प्रॉपर्टीज लिहिले, मला परत चाइल्ड क्लासमध्ये पुन्हा लिहायची गरज आहे का? नाही. क्लिअर आहे? समजतं सगळ्यांना? लिहून घ्या, डायग्राम काढा. Types of inheritance.
First one is single level inheritance. Single level inheritance. Let's say, for example, I have one animal class and I have one dog class. Okay. So there is a dog is a animal म्हणू शकतो आपण. So what is the relation between this? Is a असाच लिहायचा कॅपिटल मध्ये. डॉग इज ए एनिमल म्हणू शकतो. तर समजा एक चाइल्ड क्लास आहे, एक पॅरेंट क्लास आहे. एकच जर करता इनहेरिट होतोय तर याला आपण म्हणायचं सिंगल लेवल इनहेरिटन्स. सिंगल लेवल इनहेरिटन्स. कळलं? So similarly, let's go for this one. ठीक आहे. आता करणार सेम इनहेरिटन्स मी इथे यूज करतो. Let's take a new example. Vehicle. थोडस अजून करण्यासाठी grandfather, father and child or son or daughter. Correct? So this is हे इथे एकापेक्षा जास्त जनरेशन आपण दाखवतो ना. लेवल, दिस इज कॉल्ड अ लेवल 1. What is that? This is called a level 1 and the second one is called a level 2. Like that, if we are taking multiple levels, then this is called a multi-level inheritance. This is called a multi-level inheritance. Okay. So similarly, we had like this. Let's take one more example. Vehicle. Okay, I have one base class called a vehicle, and from vehicle I will take a 2 class. On this class, both the class will inherit vehicle. So what are those class name? Car and bike. Correct? So which type of inheritance it is? Inheritance. Which one is this? Hierarchical inheritance. म्हणजे हा वाला कोणत्या टाइपचा इनहेरिटन्स होता? Which one is this? Hierarchical. म्हणजे काय? One parent, more than one child. One parent, more than one child. याच्यामध्ये किती अजून चाइल्ड असू दे, ते सगळं काय झालं? हायरार्चिकल इनहेरिटन्स. कळलं? सो लिहून घ्या. हे ॲरो डाउनवर्ड नाही, ॲरो अपवर्डच असायला पाहिजे. लक्षात ठेवा, ॲरो खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तिथे.
हा हा बोला. ब्लर दिसतंय, उलट क्लिअर दिसायला पाहिजे असत. ब्लर दिसतंय का? रेड मुळे ब्लर दिसतंय का? हॅलो, सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय ना? कोण आहे ते? कोण आहे? कोणाला असं दिसतंय? रिजन करा. कोणाला तसं दिसतंय? कोण आहे? दिसतच नाही. ओके दिसतंय का? आता दिसतंय का? आय होप की डायग्राम काढला असा. अजून एक आहे, आज फक्त आपण डायग्राम्स बघू. जेव्हा बोला रे म्हणतो त्यावेळी म्यूट वरती राहतात तुम्ही. आता लेट्स से व्हाट वी कॅन टेक. Which type of inheritance it is? Multiple. One child, multiple parents is called a multiple inheritance. In multiple inheritance, there would be a one child and more than one parent. It's called a multiple. लिहून घ्या हे पण. Which type of it is? असं करायचं. Why? Because multiple inheritance is not supported in Java using class. Multiple support. तुम्ही क्रॉस करा असं म्हणत नाही मी, करायचं करा नाही तर नका. मी केलं तुम्हाला दाखवायला. But this inheritance type is not supported in Java using a class. Using a class. Diagram झाल्यावरती सांगा मी सांगतो तुम्हाला.